नमस्ते, मी डॉक्टर दीपाली. काही जण सतत आजारी पडत असतात. काही ना काही एक झालं की दुसरा आजार, जरा बरं वाटतं की नाही परत काहीतरी होतं आणि काही-काही जणांच्या बाबतीत तर असं होतं की काय होतंय त्या रोगाचं निदानच होत नाही. आणि कितीही औषधं करा, काहीही करा, पण सतत आजारी असल्यासारखं वाटतं किंवा काही ना काहीतरी होत राहतं किंवा ज्यांना दीर्घ मुदतीचे आजार झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय आहे. तुम्ही तुमचे मेडिकल ट्रीटमेंट जरूर चालू ठेवा, तुमची गोळ्या औषधं चालू ठेवा, पण त्याच्या बरोबरीने मी जो उपाय सांगते तो करायचा आहे. एक मंत्र मी देते. तो मंत्र तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत असताना शक्यतो ग्लासात पाणी घ्या आणि तो ग्लास पुढे ठेवा किंवा हातामध्ये अशा पद्धतीने ग्लास धरायचा, खालून वरून एक हात धरून आणि मग जप करा किंवा शक्य नसेल तर समोर पाण्याचा ग्लास भरून ठेवा आणि मंत्र जप करा. तो ग्लास उघडाच ठेवायचा आहे, जेणेकरून त्या मंत्राचे व्हायब्रेशन्स पाण्यामध्ये जातात, कारण पाण्याला मेमरी असते म्हणून. आणि तुमचा मंत्र जप करून झाला की लगेचच ते पाणी पिऊन टाकायचं आहे आणि सलग काही दिवस करायचे. असं नाही की आज केलं, 2 दिवस केलं, परवा नाही केलं, मग 1 दिवस केलं, परत नाही केलं, असं नाही. कुठलाही उपाय करत असताना एक प्रकारची कन्सिस्टन्सी हवी. सो तसंच आहे की हा मंत्र जप करत असताना काही दिवस सलग करायचं आहे, की कमीत कमी तुम्हाला 45 दिवस, 90 दिवस असं जेव्हा तुम्ही सलग काही उपाय करता किंवा कमीत कमी 43 दिवस, तेव्हा तुम्हाला त्याचे रिझल्ट हे खूप छान मिळतात. आणि मंत्रांचंही तसंच आहे की रोज ज्यावेळेला ठराविक वेळेला, ठराविक ठिकाणी बसून जेव्हा तुम्ही ह्या मंत्रांचं उच्चारण करता, त्यावेळेला त्याचे व्हायब्रेशन्स खूप छान लागतात आणि त्याचा असरसुद्धा आपल्या संपूर्ण शरीरावरती खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. तसंच हा मंत्र मी तुम्हाला सांगते, त्या मंत्राचा जर का तुम्ही जप केलात रोज कमीत कमी 1 माळ करायची आहे, म्हणजे 108 वेळा, आणि जर तुम्हाला शक्य असेल तर जास्तही करा. पण एकदा तुम्ही माळा वाढवल्यात की नंतर कमी करू नका. शक्यतो जितकं जास्तीत जास्त तुम्हाला एका बैठकीमध्ये करता येईल तितकं करा, जेणेकरून तुमच्या आरोग्यावर त्याचा उत्तम परिणाम होईल. पण कमीत कमी 1 माळ रोजची जरूर करा. मंत्र आहे ओम नमो परमात्मने परब्रह्मणे मम शरीरम पाही पाही कुरु कुरु स्वाहा. मी परत एकदा सांगते. ओम नमो परमात्मने परब्रह्मणे मम शरीरम पाही पाही कुरु कुरु स्वाहा. असा हा मंत्र आहे. हा मंत्र रोज जप करा. कमीत कमी 43 ते 45 दिवस ते 90 दिवस. आणि मग तुम्ही स्वतःच मला तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला कसं वाटतंय. अर्थातच मंत्र जपत असताना रोज एक ठराविक वेळ ठेवा. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, केव्हाही. पण एक ठराविक वेळ ठेवा किंवा असं दिवसातनं 2 वेळा करायचा, 2 वेळा करा आणि त्या ठराविक वेळेला एका ठराविक जागेवर बसून आणि पाणी चार्ज करून तुम्ही जर का हा मंत्र जप कराल तर, आणि नंतर ते पाणी लगेच पिऊन टाकायचं आहे तुम्ही स्वतःच आणि मगच त्या जागेवरून उठायचं आहे. असं जर तुम्ही रेग्युलर कराल तर तुम्हाला नक्की तुमच्या फिजिकल हेल्थमध्ये चांगला रिझल्ट दिसेल. आणि हां, औषधं तुमची चालू ठेवायची आहेत. कुठलीही औषधं, मेडिकल ट्रीटमेंट अजिबात बंद करायची नाही. सगळ्याच्या बरोबरीने हे करायचं आहे आणि मग मला तुमचा अनुभव सांगा. आणि अशाच काही आणखी रिमेडीज तुम्हाला हवे असतील, उपाय हवे असतील तर मला जरूर कमेंटमध्ये सांगा. तुमचे प्रश्न विचारा. थँक्यू.